सातारा जिल्हा अमॅच्युअर खो खो असोसिएशन आणि श्रीकृष्ण क्रीडा मंडळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातारा खो खो प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना आपण पाहतोय वजीर ग्रुप गोडोली विरुद्ध गोल्डन पवार मित्र परिवार मसूर या दोन संघांमध्ये आणि संरक्षण करताना वजीर ग्रुप गोडोली संघ पहिल्या फळीमध्ये संघाचा कर्णधार जर्सी नंबर 12 केदार माने, जर्सी नंबर 8 दुर्वांक चंदगडे आणि जर्सी नंबर 6 विशाल दुबल. केदारचा पाठलाग सुरू आहे यावेळी. बापू एवढं इकडे घ्यावं, इथं सूर्यचं हे पडते ते रिफ्लेक्ट व्हायला लागलं डोळ्याला. हा बस बस ओके ओके. आणि केदार मैदानाबाहेर जर्सी नंबर 12. त्यानंतर विशालचा पाठलाग सुरू झाला मसूर संघाकडून. जर्सी नंबर 6 वजीर ग्रुप कडून संरक्षण करताना दिसतो विशाल दुबल. सर्व राज्यस्तरीय नियमांचं पालन करत हे सामने आणि अतिशय चपळपणे हे आक्रमण रोखलेले दुर्वांक चंदगडे जर्सी नंबर 8. आणि चांगली हुलकावणी विशाल डबल कडून. आणि या ठिकाणी यश आलंय सारांश शेलार याला विशाल डुबलला बाद करण्यात. आणि आता दुर्वांकचा पाठलाग. आणि ड्रीम रनची सुवर्ण संधी दुर्वांकमुळे मिळणार आहे. आणि या ठिकाणी ड्रीम रनचा 1 गुण मिळालाय दुर्वांक चंदगडे. दुर्वांक चंदगडेमुळे वजीर ग्रुपला ड्रीम रनचा 1 गुण. फर्स्ट इनिंग मध्ये दोन्ही संघांना ड्रीम रनचा हा गुण प्राप्त नव्हता झाला, मात्र या इनिंगची सुरुवात ड्रीम रनच्या 1 गुणाने. आणि एक चांगलं प्रदर्शन दुर्वांक कडून जर्सी नंबर 8 अतिशय चपळाईनं आक्रमण रोखताना पाहायला मिळतं. आणि तितकाच चांगला अटॅक आक्रमण पाहायला मिळतं आपल्याला मसूर संघाकडून. आणि आणखी एका ड्रीम रनची अपेक्षा दुर्वांक कडून. आणि पुन्हा एकदा दुसरी ड्रीम रन मिळवण्यात दुर्वांक यशस्वी ठरला. जर्सी नंबर 8 वजीर ग्रुप गोडोली दुर्वांक चंदगडे. आणि निखिल कडून चांगला प्रयत्न, मात्र दुर्वांकाची हुलकावणी. आणि एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत
ड्रीम रनचे 2 गुण मिळवून देत दुर्वांक मैदानाबाहेर. दुसरी फळी मैदानामध्ये वजीर ग्रुप गोडोली, जर्सी नंबर 1 तेजस पिसाळ, जर्सी नंबर 5 श्रीराम देवकर आणि जर्सी नंबर 11 विघ्नेश साळुंखे. जर्सी नंबर 1 तेजस पिसाळ, तेजसचा पाठलाग, जर्सी नंबर 11 विघ्नेश साळुंखे आणि जर्सी नंबर 5 श्रीराम देवकर. राज्यस्तरीय नियमानुसार चालूच असलेल्या आपल्या या स्पर्धा सातारा खो खो प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. आणि या ठिकाणी विघ्नेशला बाद करण्यात यश मिळालं मसूर संघाला. आणि आता पाठलाग सुरू झालाय श्रीराम देवकरचा. अतिशय चांगलं प्रदर्शन श्रीरामनी मागच्या इनिंगमध्ये केलं होतं. एक चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं.